आपला आता पुढचा कन्सेप्ट आहे लिनियर डिफरन्शियल इक्वेशन ऑफ फर्स्ट ऑर्डर. लिनियर डिफरन्शियल इक्वेशनच्या नावामध्ये हा लिनियर जो शब्द येतो तो काय रिप्रेझेंट करतो तर डिग्री 1 आहे हे रिप्रेझेंट करतो. पण ऑर्डर बद्दल हा काय सांगत नाही. ऑर्डर डिफरन्शियल इक्वेशनची काहीही असू शकते. पण सध्या आपण कुठली डिफरन्शियल इक्वेशन शिकतोय फर्स्ट ऑर्डरचेच, आणि त्यामुळं हे लिनियर डिफरन्शियल इक्वेशन ऑफ फर्स्ट ऑर्डर आहे हे लक्षात घ्या. हे इक्वेशन आयडेंटिफाय करणं खूप सोपं असतं. याच्यामध्ये वायच्या दोनच टर्म्स आहेत, एक वाय स्वतः आणि दुसरं डीवाय बाय डीएक्स. हे सोडून वाय आणखीन कुठल्याही फॉर्म मध्ये इथे असत नाही. 1/y, वाय स्क्वेअर, वाय क्यूब, रूट वाय वगैरे कुठल्याही फॉर्म मध्ये नाही. एकदा तो वाय येणार आणि मग डीवाय बाय डीएक्स एवढंच. इथे डीवाय बाय डीएक्स चा कोएफिशियंट 1 आहे बघा. मग डीवाय बाय डीएक्स चा कोएफिशियंट 1 असताना जर 1, 2, 3 अशा 3 टर्मच्या फॉर्म मध्ये इक्वेशन असेल की ज्याच्यामध्ये y चा कोएफिशियंट आणि राईट हँड साइड हे दोन्ही काय आहेत, p आणि q आर कॉन्स्टंट्स ऑर फंक्शन ऑफ x ओनली. म्हणजे p आणि q मध्ये परत y येत नाही. p आणि q कॉन्स्टंट असतात किंवा फंक्शन ऑफ x ओनली असतात. याचे एखादं एक्झाम्पल आपल्याला अगदी आरामात देता येईल. बघा, फॉर एक्झाम्पल dy बाय dx प्लस sin x इंटू y इक्वल टू cos x. बघा, dy बाय dx चा कोएफिशियंट 1 असताना y चा कोएफिशियंट हा p आहे आणि राईट हँड साइडला हा q आहे. हा p आणि q दे आर फंक्शन्स ऑफ x ओनली. आता असं जे इक्वेशन असतं याचं रूपांतर आपल्याला एक्झॅक्ट डिफरन्शियल इक्वेशन मध्ये करता येते. त्याच्यासाठी एका क्वांटिटीने मल्टिप्लाय करावं लागेल. मग इक्वेशनचं एक्झॅक्ट डिफरन्शियल इक्वेशन मध्ये करायला ज्या क्वांटिटीने मल्टिप्लाय करतात त्याला म्हणतात इंटिग्रेटिंग फॅक्टर. IF स्टँड्स फॉर इंटिग्रेटिंग फॅक्टर. मग ह्या इक्वेशनचा इंटिग्रेटिंग फॅक्टर काय आहे तर e रेज टू इंटिग्रेशन ऑफ p dx. इथं जो p आहे y चा कोएफिशियंट त्याचे इंटिग्रेशन घ्यायचं विथ रिस्पेक्ट टू x. दॅट इज अवर इंटिग्रेटिंग फॅक्टर. आणि सोल्युशनचा इथं पण फॉर्म्युला एक्झॅक्ट सारखाच. फॉर्म्युला काय आहे, y इंटू इंटिग्रेशन ऑफ y इंटू e रेज टू इंटिग्रेशन ऑफ p dx इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ e रेज टू इंटिग्रेशन ऑफ p dx इंटू q dx प्लस c. एकच आर्बिट्ररी कॉन्स्टंट अलाउड आहे, तो इथे शेवटी इंट्रोड्यूस करायचा. मग इथे जर बघितलं तर ही टर्म कुठली आहे तर ही टर्म इंटिग्रेटिंग फॅक्टर आहे. ही टर्म कुठली आहे, ही टर्म सुद्धा इंटिग्रेटिंग फॅक्टर आहे, लक्षात घ्या. सो y इंटू इंटिग्रेटिंग फॅक्टर इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ इंटिग्रेटिंग फॅक्टर इंटू q. q कोण आहे, इथली राईट हँड साइड आहे. आणि हा फॉर्म्युला आहे ह्या इक्वेशनच्या सोल्युशनचा. सो ही सुद्धा सोपी मेथड आहे. याच्यामध्ये फक्त तुम्हाला इक्वेशन आयडेंटिफाय झालं पाहिजे. कारण एकदा तुम्ही ओळखलं की हा लिनियर डिफरन्शियल इक्वेशनचा फॉर्म आहे तर मग त्याच्या सोल्युशनचा डायरेक्ट फॉर्म्युला आपल्याकडे आहे, लक्षात घ्या. तर हा झाला फॉर्म नंबर 1 ज्याच्यामध्ये y डिपेंडेंट व्हेरिएबल आहे आणि x इंडिपेंडेंट व्हेरिएबल आहे. आता आपण बघणार आहे याच्यात दुसरा फॉर्म ज्याच्यामध्ये डिपेंडेंट व्हेरिएबल x आहे आणि इंडिपेंडेंट व्हेरिएबल y आहे. ह्या दुसऱ्या फॉर्म मध्ये डिपेंडेंट व्हेरिएबल x आहे, इंडिपेंडेंट व्हेरिएबल y आहे. सो एक्सच्या दोनच टर्म्स असतात, एक x स्वतः आणि मग dx बाय dy ह्या डेरिव्हेटिव्ह मध्ये. बाकी आणखीन कुठेही x याच्यात दिसणार नाही तुम्हाला. याच्यामध्ये जो x चा कोएफिशियंट आहे p आणि राईट हँड साइड q आहे, हे काय आहे तर दिस टाइम दे आर कॉन्स्टंट्स ऑर फंक्शन्स ऑफ y ओनली. याचे एखादं एक्झाम्पल देता येईल आपल्याला इझिली. dx बाय dy प्लस e रेज टू y इंटू x इज इक्वल टू tan y. तुम्ही तर बघू शकता की x इथे एकदा आलाय, मग डेरिव्हेटिव्ह मध्ये x दिसतोय हा. बाकी मग हे p आणि हे q काय आहे, फंक्शन ऑफ y ओनली आहे. मग याचा इंटिग्रेटिंग फॅक्टर काय आहे तर e रेज टू इंटिग्रेशन ऑफ p dy. मगाशी होता p dx, आता dy. तुम्ही इथे डिनॉमिनेटर मध्ये काय आहे हे बघायचं आणि त्याच्यावर लक्षात ठेवायचं. इथे dy आहे म्हणून e रेज टू इंटिग्रेशन ऑफ p dy हे लक्षात घ्या. याचं सोल्युशन काय तर x इंटू e रेज टू इंटिग्रेशन ऑफ p dy इक्वल टू e रेज टू इंटिग्रेशन ऑफ p dy इंटू q dy प्लस c. इझिली तुम्ही हे ऑब्झर्व करू शकता की मागचा जो फॉर्म होता त्यात आणि यात फरक काय आहे तर x च्या जागी y आणि y च्या जागी x आलाय सगळ्याच जागी. दॅट इज द ओनली डिफरन्स.
First MCQ, May 2009, the differential equation dy by dx plus py equal to q, where p and q are functions of x only is option A, Clairaut's form, option B, linear differential equation, option C, exact differential equation, option D, Bernoulli's differential equation, and of course answer is option B. Next is November 2004, November 2006, November 2007, November 2009. लक्षात घ्या, ह्या ही सेमिस्टर 2 चे क्वेश्चन्स असल्यामुळं सगळ्या हे सेमिस्टर 2 चे क्वेश्चन्स असल्यामुळे सगळे नोव्हेंबरच्या एक्झाम मध्ये आलेले आहेत मोस्टली, आणि मग मार्चचे जे आहेत ते रिपीटरच्या पेपर्स मधले क्वेश्चन्स आहेत. ओके, सो हा क्वेश्चन आहे, द इंटिग्रेटिंग फॅक्टर ऑफ dy बाय dx प्लस py इक्वल टू q इज. सो ऑप्शन ए, इंटिग्रेशन ऑफ p dx, ऑप्शन बी, इंटिग्रेशन ऑफ p dy, ऑप्शन सी, e रेस टू इंटिग्रेशन ऑफ p dx, and ऑप्शन डी, e रेस टू इंटिग्रेशन ऑफ p dy. ऑफकोर्स याचा आन्सर काय आहे, e रेस टू इंटिग्रेशन ऑफ p dx. इथलं dy बाय dx मधला dx वरून लक्षात ठेवायचं. सो आन्सर इज ऑप्शन सी. नेक्स्ट MCQ is from May 2008. E raised to integration of p dx is integrating factor of option A, m dx plus n dy equal to 0, option B, dx upon dy plus px equal to q, option C, dy upon dx plus py equal to q, and option D, pp plus qq is equal to r. तर ऑफकोर्स याचा आन्सर काय आहे, आन्सर इज ऑप्शन सी. सो दोन्ही बेस मध्ये क्वेश्चन विचारला आहे, लक्षात घ्या की इक्वेशन देऊन इंटिग्रेटिंग फॅक्टर काय आहे हे विचारलेलं असू शकते, किंवा इंटिग्रेटिंग फॅक्टर देऊन तो कोणाचा इंटिग्रेटिंग फॅक्टर आहे असं पण विचारलेलं असू शकते इथल्याप्रमाणे. पुढचा क्वेश्चन आहे फ्रॉम नोव्हेंबर 2004, नोव्हेंबर 2005, मे 2006, मे 2011. In the differential equation dx upon dy plus px equal to q, where p and q are functions of y only, integrating factor is equal to. आपल्याला माहिती आहे dy by dx plus py equal to q चे एक्झॅक्टली उलट केस आहे. डिपेंडेंट आणि इंडिपेंडेंट व्हेरिएबल्स इंटरचेंज झाले, मग याचा इंटिग्रेटिंग फॅक्टर काय येतो, e रेस टू इंटिग्रेशन ऑफ p dy. इथं याचा इंटिग्रेटिंग फॅक्टर e रेस टू इंटिग्रेशन ऑफ p dx आहे, तर याचा आहे e रेस टू इंटिग्रेशन ऑफ p dy. हेन्स आन्सर इज ऑप्शन बी. Next MCQ is from November 2016. Integrating factor of LDE dy by dx minus y tan x equal to 2 sin x. LDE हा शॉर्ट फॉर्म लिनियर डिफरन्शियल इक्वेशन साठी वापरतात. आता ह्याचं कंपॅरिझन जर स्टँडर्ड फॉर्म dy by dx प्लस py इक्वल टू q बरोबर केलं तर याच्यात p किती येतो, तर मायनस आणि टॅन एक्स. वायचा जो कोइफिशियंट आहे तो इथे घ्यायचा. आता इंटिग्रेटिंग फॅक्टरचा फॉर्म्युला काय आहे, तर तो आहे e रेस टू इंटिग्रेशन ऑफ p dx. मग e च्या पॉवर मध्ये हा जो p आहे त्याचं इंटिग्रेशन घ्या विथ रिस्पेक्ट टू x. मग e च्या पॉवर मध्ये हे येणार आहे, मायनस तसेच राहिले. टॅनचे इंटिग्रेशन काय असतं, लॉग ऑफ सेक एक्स. आता ही मायनस साइन जर लॉग मध्ये मर्ज केली तर हे होणार आहे लॉग ऑफ 1 अपॉन सेक एक्स. लॉग ऑफ 1 अपॉन सेक एक्स. इथं फॉर्म्युला कुठला वापरलाय, तर मायनस लॉग एम इज लॉग ऑफ 1 अपॉन एम हा फॉर्म्युला वापरलेला आहे. आता इथं ई आणि हा लॉग एक्सपोनेन्शियल फंक्शन आणि हा लॉगचा बेस पण ई आहे, तर हे एकमेकांना कॅन्सल करणार आणि तो 1 अपॉन सेक एक्स उरेल. 1 अपॉन सेक एक्स म्हणजेच काय आहे, कॉस एक्स. हेन्स आन्सर इज ऑप्शन डी. तर पुन्हा एकदा बघा, पहिल्यांदा तर पी आयडेंटिफाय केला, तो पी आहे मायनस टॅन एक्स. मग फॉर्म्युलामध्ये व्हॅल्यू पुट केले, मायनस तसंच राहिलं, टॅनचं इंटिग्रेशन लॉग सेक, मायनस मर्ज केलं तर लॉग ऑफ 1 अपॉन सेक झाले. ई आणि लॉग कॅन्सल होणार आणि 1 अपॉन सेक एक्स उरेल. 1 अपॉन सेक एक्स म्हणजेच कॉस एक्स. हेन्स आन्सर इज ऑप्शन डी. पुढचा पण सेमच टाइप्स आहे, इंटिग्रेटिंग फॅक्टर ऑफ dy बाय dx प्लस 2x अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर इंटू वाय इक्वल टू 1 अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर. बघा इथं
तुम्ही जर स्टँडर्ड फॉर्म बरोबर कंपॅरिझन केलं dy बाय dx प्लस py, तर p काय आहे 2x अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर. सो e रेस टू इंटिग्रेशन ऑफ 2x अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर dx आहे बघा. आता e च्या पॉवर मध्ये इथं जर बघितलं तर दोन्हीच्या डिग्रीमध्ये x चा फरक आहे. मग डिनॉमिनेटरची डेरिव्हेटिव्ह न्यूमरेटर मध्ये आहे का बघायचं. 1 प्लस एक्स स्क्वेअरची डेरिव्हेटिव्ह आहे 2x, तर ती इथं आहे. म्हणजे हा फॉर्म कुठला आला, फॉर्म आला हा इंटिग्रेशन ऑफ एफ डॅश ऑफ एक्स अपॉन एफ ऑफ एक्स चा. आणि याचं इंटिग्रेशन काय असते, लॉग ऑफ डिनॉमिनेटर म्हणजे येणार आहे लॉग ऑफ एफ ऑफ एक्स, म्हणजेच ह्या प्रॉब्लेम मध्ये लॉग ऑफ 1 प्लस एक्स स्क्वेअर. आता परत एकदा ई आणि लॉग कॅन्सल होणार आणि हे मिळणार आहे 1 प्लस एक्स स्क्वेअर, विच इज इन ऑप्शन सी. पुढचा एमसीक्यू आहे मे 2014 आणि मे 2018 या एक्झाम्स मधला. द जनरल सोल्युशन ऑफ dy बाय dx प्लस y अपॉन x इक्वल टू 1 अपॉन x इज ऑप्शन ए xy इक्वल टू एक्स स्क्वेअर प्लस सी, ऑप्शन बी y इक्वल टू 1 प्लस c अपॉन x, ऑप्शन सी xy इक्वल टू 1 प्लस c, अँड ऑप्शन डी xy इक्वल टू x प्लस c. तर आता बघा हा जो फॉर्म आहे याचं स्टँडर्ड फॉर्म बरोबर कंपॅरिझन केलं तर p म्हणजे y चा कोइफिशियंट 1 अपॉन x मिळतो आणि q म्हणजे राईट हँड साइड आपल्याला 1 अपॉन x मिळते. आता इंटिग्रेटिंग फॅक्टर पहिल्यांदा कॅल्क्युलेट करूया. ई रेस टू इंटिग्रेशन ऑफ पी डीएक्स हा त्याचा फॉर्म्युला आहे. मग ई रेस टू 1 अपॉन एक्स इंटिग्रेशन काय येणार आहे लॉग एक्स. मग ई आणि लॉग कॅन्सल झाले, उरलं फक्त एक्स. सो एक्स झाला इंटिग्रेटिंग फॅक्टर. आता सोल्युशनचा फॉर्म्युला काय आहे तर y इंटू ई रेस टू इंटिग्रेशन ऑफ पी डीएक्स इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ ई रेस टू इंटिग्रेशन ऑफ पी डीएक्स इंटू क्यू डीएक्स प्लस सी असा हा फॉर्म्युला आहे. तर मग इथं हे y इंटू ई रेस टू इंटिग्रेशन ऑफ पी डीएक्स किती आलेला आहे x आलेला आहे इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ हे x, क्यू आपला किती आहे तर 1 अपॉन x आहे प्लस सी असे होणार. मग आता हे y इंटू एक्स म्हणजेच एक्स वाय इक्वल टू एक्स झाला कॅन्सल, उरतंय 1, त्याचं इंटिग्रेशन x प्लस आर्बिट्ररी कॉन्स्टंट c. सो आन्सर आहे एक्स वाय इक्वल टू एक्स प्लस सी, विच इज ऑप्शन डी. पुढचा एमसीक्यू आहे फ्रॉम नोव्हेंबर 2017. जनरल सोल्युशन ऑफ dy by dx minus y into x raised to minus 1 equal to x is option A x into y equal to x square plus c, option B y equal to x plus c into x raised to minus 1, option C xy equal to 1 plus c, option D y equal to x square plus cx. हे जे इक्वेशन दिलेलं आहे त्याचं स्टँडर्ड फॉर्म बरोबर कंपॅरिझन केलं dy by dx प्लस p into y असतं. मग y चा कोइफिशियंट p मायनस ऑफ x रेस टू मायनस 1 आहे. x रेस टू मायनस 1 आपल्याला 1 अपॉन x लिहिता येईल आणि राईट हँड साइडला असतो q विच इज x हिअर. मग इंटिग्रेटिंग फॅक्टर जर कॅल्क्युलेट केला तर तो येईल ई रेस टू इंटिग्रेशन ऑफ पी डीएक्स म्हणजेच ई रेस टू इंटिग्रेशन ऑफ मायनस 1 अपॉन एक्स. मायनस इंटिग्रल साइनच्या बाहेर घेतले तर 1 अपॉन एक्स इंटिग्रेशन लॉग एक्स येते. म्हणजे मायनस लॉग मध्ये मर्ज केलं तर लॉग ऑफ 1 अपॉन एक्स होणार आणि ई आणि लॉग कॅन्सल होऊन अल्टिमेटली आपल्याकडे 1 अपॉन एक्स शिल्लक राहील. आता सोल्युशनचा जो फॉर्म्युला आहे तो काय आहे y इंटू इंटिग्रेटिंग फॅक्टर, इंटिग्रेशन ऑफ इंटिग्रेटिंग फॅक्टर इंटू क्यू दिस टाइम x आहे इंटू dx प्लस c. आता हे झालं y अपॉन एक्स. इथं हा x वर कॅन्सल झाला की 1 उरतंय, त्याचं इंटिग्रेशन येईल x प्लस आर्बिट्ररी कॉन्स्टंट c. आता ह्या फॉर्मॅट मध्ये तर इथं कुठं ऑप्शन नाही आहे म्हणून दोन्ही साइड्सला x ने मल्टिप्लाय करा म्हणजे इथला x कॅन्सल होऊन y शिल्लक राहील. इथे x इंटू एक्स येणार एक्स स्क्वेअर आणि इथं c इंटू एक्स. आता हे कुठल्या ऑप्शन मध्ये चेक करा तर दिस इज इन ऑप्शन डी. नेक्स्ट एमसीक्यू फ्रॉम मे 2012. जनरल सोल्युशन ऑफ dx अपॉन dy प्लस 1 अपॉन y इंटू एक्स इक्वल टू 1 अपॉन y इज ऑप्शन ए x इक्वल टू y प्लस c, ऑप्शन बी x इंटू y इक्वल टू y प्लस c,
ऑप्शन सी x इक्वल टू 1 प्लस c इंटू वाय रेस टू मायनस 1. ऑप्शन डी x इंटू वाय इज इक्वल टू 1 प्लस c. इथं हा फॉर्म तुम्ही जर बघितला तर डिपेंडेंट व्हेरिएबल x आणि इंडिपेंडेंट व्हेरिएबल y आहे हे लक्षात घ्या. मग याचं ह्या स्टँडर्ड फॉर्म वर कंपॅरिझन केलं तर p येणार आहे 1 अपॉन y आणि q सुद्धा 1 अपॉन yच आहे. मग इथे इंटिग्रेटिंग फॅक्टरचा फॉर्म्युला काय आहे तर e रेस टू इंटिग्रेशन ऑफ p dy आहे. सो e रेस टू इंटिग्रेशन ऑफ 1 अपॉन y dy येणार. आता 1 अपॉन y चे इंटिग्रेशन तर log ऑफ y येणार आहे आणि मग e आणि log कॅन्सल होऊन उरणार आहे फक्त y. मग सोल्युशनचा फॉर्म्युला काय आहे x इंटू e रेस टू इंटिग्रेशन ऑफ p dy म्हणजे y इंटिग्रेशन ऑफ इंटिग्रेटिंग फॅक्टर म्हणजे y इंटू q म्हणजे राईट हँड साइड 1 अपॉन y इंटू dy प्लस c. आता इथं हा y ह्या y बरोबर कॅन्सल झाला. लेफ्ट हँड साइडला हे x इंटू y आले. राईट हँड साइडला इथं y कॅन्सल होऊन 1 शिल्लक आहे त्याचं इंटिग्रेशन येते y प्लस c. आता हे कुठल्या ऑप्शन मध्ये आहे चेक करा. इट इज इन ऑप्शन बी. मित्रांनो हा जो आपला व्हिडिओ आहे याच्या डिस्क्रिप्शन मध्ये एक लिंक दिलेली आहे. ज्या लिंकला फॉलो करून तुम्ही आजच्या व्हिडिओवर आधारित असलेली एक टेस्ट सॉल्व्ह करू शकता. सो सगळ्यांनी जरूर ती टेस्ट अटेम्प्ट करा ज्याच्याद्वारे तुम्हाला तुमचं नॉलेज टेस्ट करता येईल. हा जो व्हिडिओ आहे त्याला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे येणाऱ्या काळात मी जे आणखीन व्हिडिओज ह्या टाईपचे बनवणार आहे ते तुम्हाला बघायला मिळतील आणि तुमचं नॉलेज अपडेट करता येईल. पुढचा टाईप आहे बर्नौलीज डिफरन्शियल इक्वेशन. लिनियर डिफरन्शियल इक्वेशन आणि बर्नौलीज डिफरन्शियल इक्वेशन मध्ये एक बारीकसा फरक आहे. बघा पहिल्या फॉर्म मध्ये dy बाय dx प्लस py इक्वल टू q इंटू y रेस टू n आहे. जर हा y रेस टू n चा पार्ट तुम्ही कन्सिडर केला नाही तर उरलेलं इक्वेशन तुम्ही बघा हे लिनियर डिफरन्शियल इक्वेशन सारखं दिसतंय. म्हणजे लिनियर डिफरन्शियल इक्वेशन मध्ये हे एक एक्स्ट्राची टर्म आहे. लिनियर डिफरन्शियल इक्वेशन मध्ये y ची एकच टर्म आणि y ची डेरिव्हेटिव्ह अशा दोन जागी y येतो. बर्नौलीज डिफरन्शियल इक्वेशन मध्ये y राईट हँड साइडला पण येतो आणि y च्या पॉवर मध्ये काहीतरी एक नंबर असतो. लक्षात आलं. याच्यावरून आपल्याला हे कळतं. y रेस टू n हे अल्जिब्राइक फॉर्म मध्येच पाहिजे. तिथं साइन y कॉस y e रेस टू y असे दुसरे फंक्शन चालत नाहीत. फक्त अल्जिब्राइक फॉर्म मध्येच y रेस टू n आपल्याकडे असायला पाहिजे. मग अशा डिफरन्शियल इक्वेशनला आपण बर्नौलीज डिफरन्शियल इक्वेशन असं म्हणतो. आता बर्नौलीज डिफरन्शियल इक्वेशन मध्ये हे p आणि q काय आहेत तर एलडीई प्रमाणेच हे p आणि q काय आहेत कॉन्स्टंट्स किंवा फंक्शन्स ऑफ x ओनली. कॉन्स्टंट्स ऑर फंक्शन्स ऑफ x ओनली. फॉर एक्झाम्पल dy बाय dx प्लस दिस 2x अपॉन 1 प्लस x स्क्वेअर इंटू y इक्वल टू x इंटू y क्यूब. तर इथे dy बाय dx प्लस p इंटू y इक्वल टू q इंटू y रेस टू n चा फॉर्म आहे. सो दिस इज बर्नौलीज डिफरन्शियल इक्वेशन. सोल्युशन याचं खूप लेंदी असतं त्यामुळे एक्झाम मध्ये फक्त आयडेंटिफिकेशनचे प्रॉब्लेम्स याच्यावर आले तर येऊ शकतात. पुढचा फॉर्म एक्झॅक्टलीच्या उलट म्हणजे डिपेंडेंट आणि इंडिपेंडेंट व्हेरिएबल इंटरचेंज केले. एक्सच्या जागी y yच्या जागी x आहे. बघा dx अपॉन dy प्लस px इज इक्वल टू q इंटू x रेस टू n. सो वेअर p अँड q आर कॉन्स्टंट्स ऑर फंक्शन्स ऑफ y ओनली. समजलं. आता बर्नौलीज डिफरन्शियल इक्वेशन सोडवायची स्कीम काय आहे तर इक्वेशनच्या दोनही साइड्सना इथं ही जी टर्म आहे यांनी डिवाइड करायचं. y रेस टू n ना दोन्ही साइड्सना डिवाइड करायचं. असं केल्यावर इथं y अपॉन y रेस टू n येईल. y अपॉन y रेस टू n म्हणजे 1 अपॉन y रेस टू n मायनस 1 येईल. आणि मग ह्या 1 अपॉन y रेस टू n मायनस 1 साठी v पुट करायचं आणि मग ह्या सबस्टिट्यूशन मुळे ह्या बर्नौलीज डिफरन्शियल इक्वेशनचं कन्व्हर्जन लिनियर डिफरन्शियल इक्वेशन मध्ये होईल आणि मग लिनियर डिफरन्शियल इक्वेशनची जी मेथड आपण शिकलोय त्याचे ऍप्लिकेशन करून याचं सोल्युशन काढता येईल. ठीक आहे. आपण फक्त याच्यामधले एमसीक्यूज बघूया. सो पहिला एमसीक्यू आहे मे 2007 च्या एक्झाम मधला. द इक्वेशन dy बाय dx प्लस py इक्वल टू q इंटू y रेस टू n इज कॉल्ड
ऑप्शन ए लिनियर डिफरेंशियल इक्वेशन, ऑप्शन बी बर्नौलीज डिफरेंशियल इक्वेशन, ऑप्शन सी क्लेरॉट्स फॉर्म अँड ऑप्शन डी एक्झॅक्ट डिफरेंशियल इक्वेशन. सो ऑफकोर्स याचा आन्सर काय आहे? बर्नौलीज डिफरेंशियल इक्वेशन. सेम टाईपचा क्वेश्चन नोव्हेंबर 2017 मध्ये विचारलाय, फक्त जनरल फॉर्मच्या ऐवजी पर्टिक्युलर फॉर्म इथे दिलाय. द डिफरेंशियल इक्वेशन dy by dx plus y into x raised to minus 1 equal to y squared is option A first order linear differential equation, option B exact differential equation, option C Bernoulli's differential equation and option D none of these. इथं आता dy by dx plus p into y equal to इथं y ची टर्म आहे बघा परत, आणि त्याच्यामुळे हे कसलं आहे? बर्नौलीज डिफरेंशियल इक्वेशन आहे.